आवरा ऊन असते म्हणून माझा फेस झाले ड्राय ना टॅन, म्हणून मी गुगल बाबावाले पत्ता काढून निघल्या फेशियल करायला. आणि त्या म्हणजे आपले भिवंडी मधलेच अंजूर फाट्यावर ग्लो अँड ग्लॅन स्किन केअर मध्ये. मला तर माहितीच नव्हतं आधी का आपल्या अंजूर फाट्यावर पण असं काही आहे. जेव्हा मी इंस्टाग्रामला पण सर्च केला तेव्हा मला त्यांची आयडी भेटली. मग मी त्यांना मेसेज करून तिकडे गेलो. मग त्या ताई आपली स्किन टाईप बघून आपल्याला सजेस्ट करताना कोणता फेशियल करायला पाहिजे. आणि माझी स्किन बघताच बोलली की टॅनिंग तर बरीच झाली, म्हणून ते मला सजेस्ट केली कोरियन फेशियल. आता ऊन असते म्हणून टॅनिंग तर होतेच आणि ती रिमूव्ह करायला तर पाहिजे. मग मी त्यांना विचारला का अजून कोणते प्रकारचं फेशियल येतात. तेव्हा मला समजला का इकडे हायड्रा फेशियल, डिटॅन फेशियल, कोरियन फेशियल, अजून पण बरेच प्रकारचं फेशियल. त्याचबरोबर अँटी एजिंग ट्रीटमेंट आणि केमिकल पिलिंग सुद्धा होते. म्हणजे इकडे ऑल टाईपचं फेशियल आणि कस्टमाइज फेशियल सुद्धा होतात. आणि या ताई सर्टिफाईड ब्युटी थेरपिस्ट. आता जसं जसं कोरियन फेशियलचं स्टेप पुढे वाढत चाललेलं आहे तशी तशी माझी फेसवर ग्लो सुद्धा वाढत चालला होता. आणि जेव्हा ही मशीन लावली होती ना माझ्या फेसवर, तर मी विचार करतो ते नक्की हाय तरी काय, कारण तो असं खेचत होता आतमध्ये. मला वाटते असं आपले ब्लॅकेट्स आणि पिंपलचे छोटे छोटे दाणं काढावाटे असेल. मग यावर सगळा करता करता पोचलो कोरियन फेशियलचे लास्टचे पडावावर, ज्यामध्ये लाइटिंग लावली होती. आता टाइम होता डोलो खोलून स्वतःचा चेहरा बघायचा. तर यो हाय बिफोर वाला आणि यो हाय आफ्टर वाला रिझल्ट. आणि यो रिझल्ट बघून मी तर जामच खुश झालो, कारण याशा माझी सगळी टॅनिंग रिमूव्ह झाली आणि माझा फेस करायला लागला आता मस्त ग्लो. म्हणून मग मी ताईंना बोललो थँक्यू सो मच माझा लपलेला चेहरा दाखवायला. जर तुम्हाला पण तुमचा चेहरा चमकवायचा असेल तर नक्की विजिट करा. चला भेटू आता पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय बाय.